तर नीट परीक्षेच्या या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे आणि संतापही व्यक्त केला आहे। केंद्राची प्रत्येक विषयामध्ये गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरू आहे। नीट पेपर फुटीने परत एकदा हे सिद्ध झालं। केंद्र सरकारने काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली, पण 2 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलंय, त्याचं काय? मुळात 2016ला नीट लादण्याची गरजच नव्हती। 2016 पासून आम्ही याला विरोधच करतोय। माझ्यासारखाच विरोध दक्षिणेमधल्या नेत्यांनी पण केला। सध्याचे तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण नीट रद्द करा म्हणून आग्रह धरतायत। बरं, इतकी वर्ष एकच माणूस श्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत। त्यांच्या काळामध्ये नीट मध्ये इतके घोळ झाले, पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या। महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांना पण विनंती आहे। पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेमधल्या राज्यांच्या आवाजामध्ये आपला आवाज मिसळा। आपल्याला आपल्या राज्यामधल्या मुलांशी घेणं देणं आहे। पेट्रोल डिझेल वाचवतोय हे दाखवण्याचा जो सरकारचा इव्हेंट सुरू आहे, यामधून जरा बाहेर या। त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोला आणि काहीतरी ठाम भूमिका घ्या, असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय आणि आपला संतापही व्यक्त केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।